राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धनंजय मुंडे साहेब तू मागे आता खाऊ गेला लगी धनंजय मुंडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज महाराष्ट्राचा खरा इतिहास झाला म्हणून आपण समजायचं. जे विरोधक ओरडत होते की बाबा शपथविधी होत नाही म्हणून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमदार धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठानच्या मार्फत आज माझे नेते कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मी आज इथं जल्लोष साजरा केलाय. आणि येणाऱ्या काळात जेवढे आपल्या राष्ट्रवादीचे नेते असतील, परत बीजेपी असतील, शिवसेना असतील, शिंदे गटाचे, ह्या सगळ्याचा जल्लोष म्हणून आज मी इथं साजरा केलाय. तर तुम्ही सोलापूरला एकही मंत्रिपद मिळालं नाही, त्याचा दुःख साजरा एक आहे खंत, पण आता शेवटी वरच्या पातळीवर काय निर्णय घेतील त्याची पण आम्ही वाट बघत आहे. मिळेल पण थोडा आता वेळ आहे, वेट अँड वॉच म्हणा लागेल सगळ्यात बेस्ट. आता मंत्रिपदाची शपथ घेतली आहे परंतु खाते वाटप झालं नाही अजून. कोणत्या खात्याची अपेक्षा आहे तुम्हाला? आता जे साहेब आणि स्वामींच्या आशीर्वादाने जे होईल ते आम्ही समाधान आहे. पण मंत्रिपद मिळालं ह्यात आम्हाला खूप समाधान वाटतंय. कार्यकर्ता म्हणून एक बारका त्यांच्यावर आरोप केला जात आहे. धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत, त्यांच्या देखील आरोप केला जात आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हे आरोप मागच्या 15 दिवसाखाली होत नव्हते. माझं एवढं म्हणणं आहे की आमच्या धनंजय मुंडे साहेबांनी पण स्टेटमेंट दिली आहे की बीडचा बिहार तुम्ही म्हणताय हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रात खूप घटना होतात, त्याला सगळं सामर्थ्य लागतात, सगळ्या नेते लोकांची नाव येतात, पण हे जाणून बुजून आमच्या धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट केलं जातं की बाबा तुम्ही त्या सामील आहात आणि त्यात तुमचं नाव असू शकतं. काय संबंध आहे साहेबांचाच मंत्रिपद मिळू नये म्हणून यासाठी एवढं आमदार सुरेश धस साहेबांचा एवढा खाटोपट चालू होता. मी बघतो या धनंजय मुंडे साहेबात एवढी ताकद आहे नावात. अहो माणूस जीवाभावाचा आहे, ते गोर गरीब असू दे 24 तास दरवाजे उघडत तिथं, आणि तिथं जाणून बुजून साहेबांच्या समर्थकांवर टार्गेट केलं जाते की बाबा तुम्ही बीडचा बिहार, तुम्ही गुंड आहेत, तुम्ही माफी आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही सोलापूर जरी शहरातले असू दे, इंदापूर, बारामती, कुठल्याही इकडले नागरिक असू दे, तुम्ही त्या बीडच्या जगमित्र कार्यालयात जरी गेलात तर तुम्हाला तिथं कामात तुमचे करून मिळणार, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण मला अनुभव आहे. मी 2014 पासून धनंजय मुंडे साहेबांचा कार्य करताय आणि त्या जगमित्र कार्यालयात काय घडतंय काय नाही सगळे मी स्वतः डोळ्यानं बघतोय. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता, सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.